हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC अस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण चालू घडामोडी 2023च्या बघणार आहोत। तर अतिमहत्त्वाचे प्रश्नोत्तर आपण बघणार आहोत। कोणती पण परीक्षा देत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्तच आहे। तर MPSC राज्यसेवा आणि कंबाईन 2024साठी प्रिलिमसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न, टिंबटिंब रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस साजरा केला जातो। तर ऑप्शन आहे 9 डिसेंबर, 10 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबर। तर त्याचं उत्तर काय आहे? तर 12 डिसेंबर। तर 12 डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस हा साजरा केला जातो दरवर्षी। पुढचा प्रश्न, UNODCने प्रसिद्ध केलेल्या दक्षिण पूर्व आशिया अफू सर्वेक्षण 2023 नुसार भारताच्या खालील शेजारी देशांपैकी कोणता देश हा जगातील सर्वात जास्त अफू उत्पादक देश आहे? तर जगातील सर्वात जास्त अफू उत्पादक देश कोणता आहे? तर तो आहे म्यानमार। पुढचा प्रश्न, अलीकडेच साहित्य अकादमीने लेखिका नीलम सरन गौर यांना त्यांच्या राग जानकी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2023 देण्याची घोषणा केली आहे। तर त्यांना हा पुरस्कार कोणत्या भाषेसाठी दिला जात आहे? तर आपल्याला ऑप्शन काय काय दिलेले आहे त्यांनी? तर हिंदी भाषा, मैथिली भाषा, उर्दू भाषा आणि इंग्रजी भाषा। तर त्याचं उत्तर काय आहे? तर इंग्रजी भाषा। तर साहित्य अकादमीने लेखिका नीलम सरन गौर यांना त्यांच्या राग जानकी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2023 देण्याची घोषणा केलेली आहे। आणि तो कोणत्या भाषेत आहे पुरस्कार? तर तो इंग्रजी भाषेमध्ये आहे। पुढचा प्रश्न, तर अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन काय काय दिलेले आहे आपल्याला? गाय परमेलिन, व्हायोलो आमहर्ड, अलेन बसेट, जेवियर मायली। तर त्याचं उत्तर काय आहे? जेवियर मायली। तर अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष कोण आहे? तर जेवियर मायली यांची निवड करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, एस वेंकीतारम यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कशाशी संबंधित होते? तर ऑप्शन काय दिले आपल्याला? संगीत, कविता, नेता आणि राज्यपाल। तर एस वेंकीतारामन हे राज्यपालशी संबंधित होते, तर ते राज्यपाल होते आणि त्यांचे नुकतेच निधन झालेले आहे। पुढचा प्रश्न, विधानात नमूद केल्याप्रमाणे भारताच्या अर्थव्यवस्थेने गाठलेला ऐतिहासिक टप्पा कोणता आहे? तर $3 ट्रिलियन चिन्ह, $4 ट्रिलियन चिन्ह, $5 ट्रिलियन चिन्ह आणि $2 ट्रिलियन चिन्ह। तर त्याचं उत्तर काय आहे? $4 ट्रिलियन चिन्ह। खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत तांदूळ निर्यात बंदी वाढवणार आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? 2024। तर 2024 या वर्षी भारत हा तांदूळ निर्यात बंदी वाढवणार आहे। 20 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक बालदिन 2023ची थीम काय आहे? तर आजची मुलं उद्याचे आमचे रक्षक, समावेश प्रत्येक मुलासाठी एक चांगले भविष्य आणि प्रत्येक मुलासाठी प्रत्येक हक्क असे ऑप्शन दिलेले आहे आपल्याला। तर त्याचं उत्तर काय आहे? तर प्रत्येक मुलासाठी प्रत्येक हक्क ही थीम 2023ची होती। 20 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक बालदिन 2023ची थीम काय होती? तर प्रत्येक मुलासाठी प्रत्येक हक्क ही थीम होती। कोणत्या दिवशी रस्त्यावरील रहदारीसाठी जागतिक स्मरण दिन साजरा करण्यात आला? तर ऑप्शन काय आहे? 19 नोव्हेंबर, 18 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर। तर त्याचं उत्तर काय आहे? तर 20 नोव्हेंबर। तर 20 नोव्हेंबर रोजी रस्त्यावरील रहदारीसाठी जागतिक स्मरण दिन साजरा करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची कोटक महिंद्रा बँकेचे व्यावसायिक संचालक MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन आहे पिचाई सुंदरराजन, दीपक गुप्ता, अशोक वासवानी, विजय शेखर शर्मा। तर उत्तर काय आहे? तर अशोक वासवानी। तर कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची। पुढचा प्रश्न, नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण $195.75 अब्ज मूल्यांकनासह भारताचा क्रमांक किती आहे? तर ऑप्शन आहे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा। तर त्याचं उत्तर आहे तिसरा। तर नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण $195.75 अब्ज मूल्यांकनासह भारताचा क्रमांक किती आहे? तर तो तिसरा ठरलेला आहे। पुढचा प्रश्न, नोव्हेंबर 2023 मध्ये बँक ऑफ अमेरिका बोफाने आयोजित केलेल्या फंड मॅनेजर सर्वेक्षण FMS मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने आशिया पॅसिफिक प्रदेशात अव्वल स्थान मिळवले आहे? तर ऑप्शन आहे थायलंड, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया। तर त्याचं उत्तर आहे तर जपान। तर जपान या देशाने नोव्हेंबर 2023 मध्ये बँक ऑफ अमेरिका बोफाने आयोजित केलेल्या फंड मॅनेजर सर्वेक्षणमध्ये जपान या देशाने आशिया पॅसिफिक प्रदेशात अव्वल स्थान मिळवलेले आहे। पुढचा प्रश्न,
खालीलपैकी कोणत्या राज्याने 21-22 नोव्हेंबर 2023 दरम्यान भारत 2023ची पहिली ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स आयोजित केली होती? तर ऑप्शन आहे पंजाब, ओडिशा, गुजरात आणि बिहार. तर त्याचं उत्तर आहे गुजरात. तर गुजरात या राज्याने 21-22 नोव्हेंबर दरम्यान भारत 2023ची पहिली ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स आयोजित केलेली होती. पुढचा प्रश्न, डॉक्टर एस एस बद्रीनाथ ज्यांचे नुकतेच निधन झाले ते कशाचे प्रसिद्ध संस्थापक होते? तर ऑप्शन आहे परियेसी नन्निकाली सलाम बालक ट्रस्ट, सुलभ इंटरनॅशनल आणि शंकर नेत्रालय. तर ते शंकर नेत्रालयचे प्रसिद्ध संस्थापक होते डॉक्टर एस एस बद्रीनाथ. पुढचा प्रश्न, जागतिक दूरदर्शन दिन टिंबटिंब रोजी साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे 19 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर. तर त्याचं उत्तर आहे 21 नोव्हेंबर. तर जागतिक दूरदर्शन दिन कधी साजरा केला जातो? तर तो 21 नोव्हेंबरला दरवर्षी साजरा केला जातो.